वळूयात पुढच्या बातमीकडे। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलीस दलाचं पथक नंदुरबारमध्ये तळ ठोकून आहे। मुंबई पोलिसांकडून कौटिल्य अकादमीची झाडाझडती घेण्यात आली आहे आणि याबाबतच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी। अन्न व औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणी आता प्रवीण पाटील यांना नंदुरबारात आणण्यात आलं होतं। या ठिकाणी त्यांची चौकशी करण्यात आली आहे। त्यांना कौटिल्य अकादमी येथे घेऊन गेले, मुख्य कार्यालयात त्यांना घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी झाडाझडती करण्यात आली। मुंबई पोलिसांकडून त्या ठिकाणी तिथले इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच लॅपटॉप व कॉम्प्युटर याची देखील तपासणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर तेथील विद्यार्थी व शिक्षकांची देखील चौकशी करण्यात आली। याचबरोबर नंदुरबार येथीलच तक्रारदार गौरव पाटील यांच्या घरी देखील मुंबई पोलीस गेले होते व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी ऋतुजा पाटील यांच्या घरी देखील मुंबई पोलीस गेले होते। त्या ठिकाणी देखील मुंबई पोलिसांकडून झाडाझडती करण्यात आली। मात्र या ठिकाणी काय आढळून आलं हे मुंबई पोलिसांकडून अद्यापही सांगण्यात आले नाही। तर दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून आता चौकशीचा फेरा वाढला आहे। तर आता आज ते कौटिल्य अकादमीच्या मुख्य कार्यालयात गेले होते, तर उद्या त्यांच्या घरी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीतच या ठिकाणी अजून किती आरोपी व किती संशयितांचा समावेश होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।